हॅलो. आज आपण सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन अँड ट्रबल शूटिंग चॅप्टर नंबर 5 मधला पार्ट 4 पाहणार आहोत. फर्स्ट आपण पाहिलं व्हायरस. तर व्हायरस म्हणजे काय किंवा मग त्या व्हायरसचे प्रकार वगैरे कुठले आहेत, जे काही टाईप बघितले तर त्याच्यामध्ये कुठला व्हायरसचा टाईप हा कुठला ट्रबल आणतो किंवा मग याचा जो परिणाम आपल्या सिस्टीमवरती काय होतो ते पाहिलं. व्हायरस म्हणजे काय, व्हायरसचे टाईप बघितले. आता पाहणार आहोत जो व्हायरस आहे तर त्याच्यावरती काय उपाय करायचे आहेत. ज्या व्हायरसमुळे आपला पीसी लॅपटॉप हँग होतो किंवा मग बंद पडतो तर त्या व्हायरसवरती उपाय काय करायचे आहेत. पीसीवर व्हायरस येण्याआधी डेटाचा बॅकअप घेत चला. जो आपला पीसी आहे, कम्प्युटर असेल, लॅपटॉप असेल, आपली जी सिस्टीम असेल तिचा जो इम्पॉर्टंट बॅकअप आहे, डेस्कटॉपवरील बॅकअप फाईल असेल, डॉक्युमेंटेशनमध्ये आपल्या ज्या काही फाईल वगैरे असतात तर त्या वेळोवेळी रोज घेत जायचं. त्याचा बॅकअप जो आहे तो घेत जायचा आहे. त्यानंतर पण व्हायरस पीसीमध्ये असेल तर मात्र बॅकअप घेऊ नका जोपर्यंत व्हायरस पूर्णच काढून टाकत नाही. पण व्हायरस पीसीमध्ये असेल, जर आपली जी सिस्टीम आहे तिच्यामध्ये जर व्हायरस असेल, ऑलरेडी ती सिस्टीम आपली व्हायरस इन्फेक्टेड जर असेल तर त्यातला जो फाईल वगैरे आहे किंवा मग जो बॅकअप आहे तर तो घ्यायचा नाहीये जोपर्यंत व्हायरस पूर्णच काढून टाकत नाही. जोपर्यंत आपण त्या सिस्टीमला आपलं अँटीव्हायरस किंवा मग जे काही सॉफ्टवेअर वगैरे आहे अँटीव्हायरसचे ते इन्स्टॉल करत नाही आणि तो जो व्हायरस आहे तर तो काढत नाही तोपर्यंत त्याच्यातला जो व्हायरस आहे त्याच्यातल्या ज्या फाईल वगैरे आहे तर त्याचा बॅकअप घ्यायचा नाही. नेट प्रोटेक्टर आणि क्विकिल हे चांगले अँटीव्हायरस सॉफ्टवेअर आहेत. नेट प्रोटेक्टर, इथे नेट प्रोटेक्टर आणि एक क्विकिल दाखवलाय. तर हे काय, एक चांगले अँटीव्हायरस सॉफ्टवेअर आहे. हे पॅकेजेस आहे. या कंपन्यांनी आपल्याला रेडीमेड असे पॅकेजेस दिलेले, रेडीमेड म्हणजे आपल्याला कुठलेही त्याच्यामध्ये टायपिंग वगैरे करावं लागत नाही. ज्यावेळेस आपण त्यांच्याकडून ते परचेस करतो किंवा घेतो तर त्यावेळेस आपल्याला डायरेक्टली आपल्या सिस्टीममध्ये इन्स्टॉल करायचे. इन्स्टॉल केल्यानंतर आपली जी सिस्टीम आहे तर ती प्रोटेक्टेड होते. कुठलेही त्याच्यामध्ये जे काही व्हायरसिंग वगैरे असेल, स्कॅनिंग वगैरे असेल तर तो व्यवस्थित प्रकारे करतो. तर नेट प्रोटेक्टर आणि क्विककिल हे दोन काय दाखवले, अँटीव्हायरस दाखवले. हे जे अँटीव्हायरस आहे तर ते आपल्या जी सिस्टीम आहे तिला पूर्ण स्कॅनिंग वगैरे करता किंवा मग अपडेशन वगैरे हे अँटीव्हायरस करत असतात. सिस्टीममधला जो काही व्हायरस आहे तर ते हे अँटीव्हायरस काढतात. नेहमी अपडेटेड अँटीव्हायरस प्रोग्राम वापरत जावे. रोज आपण ज्या सिस्टीममध्ये जो अँटीव्हायरस टाकणार आहे तर तो नेहमी अपडेट करावा, अपडेटेड स्वरूपात तो असावा. त्यानंतर कारण ते पीसीला बेस्ट प्रोटेक्शन देतात. हे जे काही अँटीव्हायरस आहे तर ते आपल्याला बेस्ट प्रोटेक्शन देतात पीसीला. बेस्ट प्रोटेक्शन म्हणजेच काय, की ज्या वेळेस आपल्या सिस्टीममध्ये एखादा इन्फेक्टेड पीडी वगैरे असेल तो जोडला किंवा मग इन्फेक्टेड प्रोग्राम वगैरे असतील तर ते आपण रन जर करत असाल तर त्यापासून आपल्याला तो सेक्युरिटी देतो किंवा मग जे काही व्हायरस येणार आहे आपल्या सिस्टीममध्ये आतमध्ये घुसणार आहे तर त्यांना तिथे स्टॉप करतो. डेटा आणि ॲप्लिकेशन हे हार्ड डिस्कला पार्टिशन करून शक्यतो वेगवेगळे ठेवावेत. आपला डेटा आणि जे आपण ॲप्लिकेशन वगैरे वापरणार आहे, फॉर एक्झाम्पल आपले टॅलीचे ॲप्लिकेशन वगैरे असतील, काही सॉफ्टवेअर वगैरे असतील, मोझिला, क्रोम, ब्राउझिंग वगैरे, तर ते दुसऱ्या याच्यावरती हार्ड डिस्कमध्ये आपली जी डेटा स्टोरिंग डिव्हाइस आहे हार्ड डिस्क तर तिला पार्टिशन करून ते वेगवेगळ्या याच्यात ठेवावे. डेटा एका आपली जी हार्ड डिस्क आहे तर डेटा एका ड्राईव्हवरती ठेवावा. आपला जो इम्पॉर्टंट डेटा वगैरे आहे तो सपोज डी वरतीच जास्तीत जास्त डी किंवा ई आपले जे ड्राईव्ह असतील तर त्याच्यावरतीच ठेवा. ज्यावेळेस सिस्टीम हँग होते, व्हायरस इन्फेक्टेड प्रोग्राम त्याच्यामध्ये घुसतात, जर आपल्या सिस्टीमला अँटीव्हायरस जर नसेल तर ज्यावेळेस ते व्हायरस इन्फेक्टेड प्रोग्राम वगैरे आपल्या सिस्टीममध्ये घुसतात तर आपल्याला फॉर्मॅटिंगची गरज येते. फॉर्मॅटिंग करतो त्यावेळेस आपला डेस्कटॉप, डॉक्युमेंटेशन, डाउनलोडिंग, त्याचनंतर आपला जो सी ड्राईव्ह वगैरे आहे तर ते पूर्ण इरेज होऊन जातात, पूर्णपणे रिफ्रेश होऊन जातात. तर त्यासाठी जे ॲप्लिकेशन वगैरे आहेत आपले जे महत्त्वाचे जे सॉफ्टवेअर वगैरे आहेत किंवा डाटा जो आहे तर तो डी ड्राईव्हवरती किंवा मग ईवरती वेगवेगळे त्याच्यामध्ये पार्टिशन करून ठेवावे. जर कम्प्युटरमध्ये व्हायरस जर असेल तर कम्प्युटर आपला हँग होण्याची शक्यता असते. जर व्हायरस जर असेल तर वेळोवेळी आपला जो कम्प्युटर आहे तर तो काय हँग होतो किंवा मग व्यवस्थित चालत नाही किंवा मग जो आपला येणारा डिस्प्ले तो संभ्रमण टाकणारा असतो. आपल्याला विचित्र सारे चित्र त्याच्यावरती दिसत असतात.
तसेच कम्प्युटरमध्ये व्हायरस एंटर झालाय असा क्विकली आपल्याला मेसेज दिसतो. जर आपल्या कम्प्युटर पीसी मध्ये ज्यावेळेस लॅपटॉपमध्ये आपला व्हायरस घुसतो तर तो आपल्या ज्या फाईल वगैरे आहेत तर त्या करप्टेड वगैरे होऊन जातात, किंवा मग आपण एखादा पीडी वगैरे व्हायरस इन्फेक्टेड जर सिस्टीमला जर जोडला तर आपल्याला क्विकली जे काही त्याचे मेसेज असतात ते स्क्रीनवरती शो होतात. अशा वेळी कम्प्युटर शटडाऊन करावा आणि अँटीव्हायरस यूज करावा. जर असं जर होत असेल, वारंवार जर असं होत जर असेल, तर आपला जो कम्प्युटर आहे त्याच्यावरती वर्क न करता तो डायरेक्ट शटडाऊन करून टाकायचा आहे. आणि शटडाऊन केल्यानंतर ज्यावेळेस आपण आपला जो अँटीव्हायरस आहे तर तो आपण काय करायचं त्याच्यामध्ये इन्स्टॉल करायचा आहे. अँटीव्हायरस एक पॅकेजमध्ये मिळतं. आपल्याला ते एक लायसन घ्यावं लागतं कंपन्यांनी. ह्या कंपन्या ज्या आहेत तर ते एक लायसन परचेस करतं आपल्याला. आपल्याला ते विकत घ्यावं लागतं आणि तो अँटीव्हायरस आपल्याला काय करायचं त्या सिस्टीममध्ये इन्स्टॉल करायचा आहे. आता व्हायरसवरती उपाय काय करायचे ते आपण पाहिलं, पण जे काही अँटीव्हायरस आहे त्यांचे आता आपण नावे पाहणार आहोत. जे कंपन्यांनी वेगवेगळे अँटीव्हायरस बनवले त्याचे फीचर काय, अपडेशन वगैरे काय, किंवा मग त्यांचे नावे वगैरे काय, तर आपण आता पाहणार आहोत अँटीव्हायरसचे नावे. तर इथं फर्स्ट दाखवला नेट प्रोटेक्टर अँटीव्हायरस, NPAV अँटीव्हायरस. तर याच्यातला पहिला प्रकार आहे NPAV प्रो, दुसरा आहे NPAV टोटल. तर हे काय नावे एकच आहे पण टाईप त्याच्यामध्ये दोन आहेत, प्रो आणि टोटल. प्रो आणि टोटल. हा जो प्रो आहे तर तो हा जो NPAV प्रो अँटीव्हायरस आहे तर याच्यामध्ये फीचर वगैरे कमी आहेत, किंवा मग अपडेशन जे काही आहे तर त्याचे टोटलपेक्षा थोडेसे कमी आहेत. याच्यामध्ये जर 10-11 जर फीचर असतील तर याच्यामध्ये त्याच्यात डबल फीचर दिलेले आहे. ज्यावेळेस आपली सिस्टीममध्ये आपण वर्क करत असतो, ज्यावेळेस इम्पॉर्टंट फाईल वगैरे ओपन करत असतो, त्यावेळेस हॅकिंग वगैरे होते, किंवा मग एखादा आपला जो लॅपटॉप पीसी असेल आपली सिस्टीम हॅक करण्याचा प्रयत्न करतो, तर त्यावेळेस आपले जे हे अँटीव्हायरस असतात तर त्याला ब्लॉकिंग करून टाकतात किंवा तिथे स्टॉप करतात, आपल्या सिस्टीममध्ये ते घुसून देत नाही. तर आपण NPAV टोटल नेट प्रोटेक्टर अँटीव्हायरस जो आहे तर त्यातला पहिला प्रकार पाहणार आहोत NPAV प्रो. तर ज्यावेळेस आपण लायसन घेतो किंवा मग एखाद्या दुकानात वगैरे जाऊन अँटीव्हायरस परचेस करतो, त्यावेळेस जर NPAV जर प्रो घेतला तर याची टोटलपेक्षा प्राइस कमी असते, आपल्याला कमी किमतीत भेटतो, पण याचे फीचर वगैरे आहे तर ते आपल्याला कमी भेटतात, किंवा मग सिस्टीममध्ये अपडेशन आपल्याला कमी वापरायला भेटतं. तर घेतलं तर असं आपल्याला एक पॅकेट भेटतं. इथे NPAV वगैरे असं नाव राहतं. इथं सुरक्षा म्हणजे काय, आपण सिस्टीमला जे काही अँटीव्हायरस आहे तर ते विंडोज बेस्ड अँटीव्हायरस आहे. आपण विंडोजवरती त्यांना इन्स्टॉल करू शकतो. जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे तिच्यावरतीच आपण काय करू शकतो, इन्स्टॉल करू शकतो. जर सिस्टीममध्ये ऑपरेटिंग सिस्टीम जर नसेल तर आपण इन्स्टॉल करू शकत नाही. तर इथं पहिला सांगितलं NPAV प्रो. त्याच्यानंतर इथे NPAV टोटल आहे. तर इथे NPAVचा ब्रँडिंग जो लोगो आहे तो दिलेला असतो. दोन्ही पॉकेटमध्ये एक फरक आहे. इथे प्रो जर घेतला तर या इमेजमध्ये आपल्याला भेटेल. याच्यामध्ये एक CD असेल आपल्याला इन्स्टॉल करण्यासाठी आणि एक प्रोडक्ट की. आपली जी लायसन प्रोडक्ट की आपण विकत घेतो तर ती याच्यामध्ये असेल. ज्यावेळेस सेटअप देणार आहे तर त्यातली जी की आहे तर ती आपल्याला रन करायची. त्यानंतर इथे गोल्डनमध्ये दिसतोय तर ते NPAV टोटल. असं जर अँटीव्हायरस टोटलमध्ये आपण जर घेतला तर आपल्याला असं पॅकेट भेटतं. इथे NPAVचा लोगो दिलेला आहे, सुरक्षा. त्यानंतर इथे एक कम्प्युटर वगैरे दाखवलेले. तर हा काय आपण कम्प्युटर लॅपटॉपला यूज करू शकतो. त्यानंतर इथं 1 इयर व्हॅलिड. इथे 1 दाखवत आहे तर इथं काय तो 1 इयरसाठी व्हॅलिड आहे, किंवा मग 1 वर्षासाठी घेतोय आपण, 3 वर्षासाठी घेतोय तर इथे त्या पॅकेटवरती दिलेलं असतं. त्यानंतर इथे एक विंडोजची इमेज दिलेली, तर विंडोज बेस आहे, विंडोजवरतीच आपण यांना इन्स्टॉल करू शकतो. ह्या अँटीव्हायरसमध्ये आपल्याला फीचर 21 फीचर जे आहे तर ते काय वापरायला भेटतात. ज्यावेळेस हॅकिंग वगैरे होते तर त्याच्यात ब्लॉकिंग ॲप्लिकेशन वगैरे आहे. त्यानंतर डेटा बॅकअप म्हणून फाईल वगैरे आहे. आपला जो काय बॅकअप आहे, डेटा बॅकअप आहे तर हा अँटीव्हायरस आपला घेत असतो, वेळोवेळी घेत असतो. त्यानंतर स्कॅनिंग वगैरे आहे, अपडेशन आहे, अपडेटिंग वगैरे आपण करू शकतो. त्याच्यानंतर ॲडव्हर्टाईज ब्लॉकर वगैरे आहे. तर हे ब्लॉकर वगैरे काय आहे, की आपल्या ज्या वेबसाईट आपण ज्या वेबसाईट वगैरे ओपन करतो, ज्यावेळेस इंटरनेट थ्रू व्हायरस स्प्रेड होण्यास सुरुवात होतो तर तो तिथं स्टॉप करतो. आपण पहिला जो अँटीव्हायरस तो काय पाहिला, नेट प्रोटेक्टर अँटीव्हायरस. त्याच्यामध्ये प्रो आणि टोटल असे दोन आपण अँटीव्हायरस पाहिले. त्याच्यानंतर दुसरा पाहणार आहोत क्विकहिल अँटीव्हायरस. क्विकहिल अँटीव्हायरस हा जो क्विकहिल अँटीव्हायरस आहे तर त्याचे 3 प्रकार पडतात, प्रो, इंटरनेट आणि टोटल.
तर जो हा प्रो आहे, तर आपण जर परचेस जर केला घेतला तर आपल्याला रेड बॉक्समध्ये असं भेटेल किंवा मग त्यात आपली CD वगैरे की वगैरे आपल्याला त्याच्यामध्ये भेटेल. तर हा अँटीव्हायरस जो आहे तर तो तुलनेने कमी आहे, कमी फीचरचा असा बनलेला आहे. अपडेशन वगैरे कमी आहेत. हेवी अपडेशन त्याच्यामध्ये जास्त काही नाहीये. जर सपोज फक्त SPC ला जर आपल्याला अँटीव्हायरस मारायचं किंवा सॉफ्टवेअर वगैरे वापरायचं असेल तात्पुरत्या स्वरूपात, इम्पॉर्टंट काही नसेल, तर आपण हा मारू शकतो. त्यानंतर इथे दाखवलं इंटरनेट सिक्युरिटी. तर हा प्रोपेक्षा जरा हेवी याच्यामधला आहे. याच्यामध्ये फीचर वगैरे जास्त आहेत. सिक्युरिटी वगैरे सुद्धा याची काय चांगली आहे. त्यानंतर क्विकली टोटल सिक्युरिटी हा तिसरा टाईप आहे. तर हा सगळ्यात बेस्ट अँटीव्हायरस आहे. याच्यामध्ये फीचर वगैरे जास्त आहेत. सिस्टीम परफेक्टली आपली काय असते सेक्युअर असते. त्यानंतर याच्यामध्ये PC ट्युनिंग वगैरे आहे, स्कॅनिंग आहे, अपडेशन वगैरे आहे, ब्लॉकिंग वगैरे पण आहे, ब्राउझिंग वगैरे पण आहे. सगळे जे काही त्याचे अपडेशन किंवा मग त्याचे जे फीचर वगैरे आहे, तर आपल्याला हे अँटीव्हायरसमध्ये पाहायला मिळतात. हा त्याच्यापेक्षा हा जरा हेवी याच्यातला आणि हा सगळ्यात बेस्ट अँटीव्हायरस आहे. जर सिस्टीमला जर टाकला तर कुठलेही ट्रबल येत नाही, कुठलीही व्हायरस इन्फेक्टेड जी फाईल आहे तर ती PC मध्ये घुसण्याचा प्रयत्न करत नाही. अशाच प्रकारे आपण क्विकलीचे कुठले 3 पॉईंट बघितले, प्रो, इंटरनेट आणि टोटल. हा जो अँटीव्हायरस आहे क्विकली अँटीव्हायरस, याला कंटिन्युअसली इंटरनेट लागतं. इंटरनेटमुळे तो काय होतो अपडेट होतो. जे मायक्रोसॉफ्टचे जे काय फीचर वगैरे आहे, बरेच जण पायरेटेड OS वगैरे वापरतात, तर त्याच्यामुळे ते फीचर आपल्याला किंवा मग अपडेशन घेता येत नाही. तर ह्या अँटीव्हायरस थ्रूने आपल्याला काय महत्त्वाचे जे अपडेशन वगैरे आहे तर ते आपल्याला घेता येतात. पण हे तिन्ही जे अँटीव्हायरस आहे याला कंटिन्युअसली नेट लागतं, इंटरनेटचा उपयोग लागतो. इंटरनेट जर आपल्या सिस्टीमला जर नसलं तर खूप प्रमाणामध्ये आपली सिस्टीम स्लो होण्यास सुरुवात होते, व्यवस्थित वर्किंग करत नाही. बेस्ट अँटीव्हायरस आहे, पण त्या बेस्ट अँटीव्हायरसलाही कंटिन्युअसली आपल्या सिस्टीमला नेट लागतं, इंटरनेट लागतं. आता आपण फर्स्ट पाहणार आहोत नेट प्रोटेक्टर अँटीव्हायरस टोटल सिक्युरिटी. त्याचनंतर याचे आपण स्टेप पाहणार आहे. आपल्या सिस्टीममध्ये याचा उपयोग कसा इन्स्टॉल कसा करायचा, त्याच्यानंतर याचे फीचर पाहणार आहे. टोटल जे फीचर आहे तर ते आपण पाहणार आहोत. फर्स्ट आहे नेट प्रोटेक्टर अँटीव्हायरस टोटल सिक्युरिटी, सगळ्यात बेस्ट अँटीव्हायरस. हा अँटीव्हायरस कोण यूज करू शकतं, ज्यांच्या घरी नेट वगैरे नसतं किंवा नेटचा प्रॉब्लेम आहे, इंटरनेट कंटिन्युअसली नेट वापरू नाही शकत, तर हे अँटीव्हायरस हा टाकू शकता. कारण ह्या अँटीव्हायरसचे अपडेट जास्त हेवी नाही आहेत. जास्त इंटरनेट जरी नसलं तर आपली सिस्टीम वगैरे व्यवस्थित चालते, सिस्टीममध्ये कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. तर इथे आपल्याला दिसतंय लोगो आहे. त्यानंतर इथे कम्प्युटरचं एक इमेज दाखवली. त्यानंतर इथे लॉग दाखवला. जे काही व्हायरस अटॅक करतात टोटल, जे काही असे विचित्र खराब त्याच्यानंतर इन्फेक्टेड करतात किंवा मग आपली सिस्टीम खराब करतात, अशा व्हायरसपासून हा अँटीव्हायरस बचाव करतो. बाहेरच त्यांना लॉक करून टाकलं, सिस्टीमच्या आतमध्ये घुसू देत नाही. त्यानंतर इथे 1 इयर वॉरंटी. तर हे जे पॅकेट आहे तुम्हाला 1 इयरसाठी व्हॅलिड असतं. तर इथं व्हॅलिड 1 इयर असं का सांगितलंय की ज्या वेळेस आपण आपली सिस्टीम फॉर्मॅट वगैरे करतो किंवा मग आपली जी टोटल डेटा आहे तो इरेज होतो, तर अशा वेळेस आपण जर तो अँटीव्हायरस जर आपल्या सिस्टीममध्ये पुन्हा इन्स्टॉल जर केला तर आपल्याला तो 1 इयर वापरता येतो. कधी कधी काही काही सॉफ्टवेअर आपण आपल्या सिस्टीममध्ये इन्स्टॉल करून घेतलेले असतात, पण ज्यावेळेस आपण सिस्टीम फॉर्मॅट करतो, क्लीन करतो किंवा मग चुकून जर व्हायरसमुळे आपल्या जर फाईल वगैरे त्या करप्टेड होऊन जातात, तर आपण त्या सॉफ्टवेअरवाले असतील, आपण त्याच्याकडून प्रोव्हाइड केलेले असतील, त्यांना आपल्याला परत चार्जेस द्यावे लागतात किंवा मग इन्स्टॉलिंगचे काहीतरी ज्यांचे चार्जेस ठरलेले ते आपल्याला द्यावं लागतं. पण हे अँटीव्हायरस आपण कुठलाही अँटीव्हायरस जरी घेतला, तो 1 इयरसाठी जर व्हॅलिड असला तर आपण 1 इयर कधीही तो आपल्या सिस्टीममध्ये इन्स्टॉल करू शकतो. त्यामुळे इथे काय सांगितलं, 1 इयर वॉरंटी. हा 1 इयर नाही तर 3 वर्षाचा भेटतो, 4 वर्षाचा. आपल्याला जो घ्यायचा असेल तो हा अँटीव्हायरस मध्ये आपल्याला घेता येतं. 1 इयरचा घ्यायचा असेल 1 इयर, 3 इयरचा जर घ्यायचा असेल तर 3 इयरसाठी आपण हा अँटीव्हायरस घेऊ शकतो. त्यानंतर इथे विंडोजचं इमेज दाखवली. तर विंडोज बेस हे अँटीव्हायरस आहे. टोटल जे काही अँटीव्हायरसचे प्रकार आहेत तर ते विंडोज बेसला आहेत. विंडोजवरतीच आपण त्यांना इन्स्टॉल करू शकतो. आता त्याच्यातले आपण काय पाहणार आहोत, फीचर पाहणार. जो NPA ही नेट प्रोटेक्टर अँटीव्हायरस आहे तर त्यातले फीचर पाहणार आहोत. पहिला फीचर आहे अँटीव्हायरस अँड अँटी मालवेअर. अँटीव्हायरस अँड अँटी मालवेअर जो काही अँटीव्हायरस आहे त्याचे जे काही टोटल फीचर आहे ते याच्यामध्ये आहे. त्यानंतर अँटी मालवेअर. मालवेअर नावाचा एक व्हायरस आहे, जर सिस्टीममध्ये जर तो जर नसेल
तर आपली सिस्टीम काय करतो, तो इन्फेक्टेड करतो. त्यामुळे हे अँटी मालवेअरचं इथं काय दिलं ते फ्युचर दिलेलं आहे. जो काही अटॅक होतो त्यापासून हा जो व्हायरस आहे तो काय करतो, स्टॉप करतो. त्यानंतर बिहेवियर द ह्युरिस्टिक कंट्रोल, जे काही कंट्रोलिंग वगैरे आहे, कधी कधी ब्राउझिंग वगैरे करतो त्याच्यावरती भरपूर आपण सिस्टीमवरती काम वगैरे करत असतो. हॅकिंग ट्रॅकिंग जर वगैरे होत असेल तर, किंवा मग बाहेरचे जे व्हायरस आहे, व्हायरस इन्फेक्टेड किंवा मग जे खराब फाईल वगैरे आहेत किंवा मग ते आपल्या सिस्टीमला खराब करतात, तर त्यांना कंट्रोलिंगचं काम हा अँटीव्हायरस करत असतो. त्यानंतर रॅन्समवेअर लँडशील्ड, तर हे रॅन्समवेअर लँडशील्ड हे काय, कधी कधी इंटरनेट थ्रू ही सिस्टीममध्ये व्हायरस स्प्रेड होत असतो. तर ह्या रॅन्समवेअर लँडशील्ड या फीचरमुळे काय होतात, ते व्हायरस स्टॉप होता किंवा मग सिस्टीममध्ये व्हायरस घुसत नाही. इंटरनेट थ्रू ज्यावेळेस आपण इंटरनेट वगैरे कनेक्ट करतो तर त्या थ्रू आपल्या सिस्टीममध्ये काय येतात, व्हायरस येतात, सिस्टीम हँग होण्यास सुरुवात होते. तर असं न करता हा जर अँटीव्हायरस सिस्टीममध्ये असेल तर हा काय करतो, ते स्टॉप करतो. त्यानंतर ॲडव्हर्टाईज ब्लॉकर, तर ॲडव्हर्टाईज ब्लॉकर वगैरे काय, की काही काही वेबसाईट वगैरे असतील, आपण त्याच्यावरती सर्चिंग वगैरे जर करत असाल किंवा मग त्याच्यातले जे काही आपण वर्किंग वगैरे करत असाल तर त्याला ब्लॉक करण्याचं काम हा ॲडव्हर्टाईज ब्लॉकर वगैरे करत असतो. कधी कधी एखादं ब्राउझिंग वगैरे करत असताना म्हणजे ब्लॉकिंगचं ऑप्शन येते, जर ती वेबसाईट वगैरे जर कोणी जर यूज करत जर असेल तर त्याला ब्लॉक करण्याचं काम, किंवा मग विचित्र विचित्र प्रोग्राम जर कोणी रन जर करत असेल सिस्टीममध्ये तर त्याला ब्लॉक करण्याचं हा ॲडव्हर्टाईज ब्लॉकर करत असतो. कधी कधी खूप जण पण असं होतं की विचित्र विचित्र वेबसाईट वगैरे आहे तर त्या ओपन होतात, किंवा मग एखादा हॅकर असतो तर तो आपल्या सिस्टीमला हॅक करत असतो. जर कधी चुकून जर हॅक जर झाली, त्याला वेबसाईट वगैरे आहे तर त्या काय करतो, यूज करत असतो, तर त्याला ब्लॉकिंग करण्याचं काम हा ॲडव्हर्टाईज ब्लॉकर वगैरे करत असतो. त्याच्यानंतर फायरॉल, फायरॉल हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. फायरॉलमुळं आपण पायरेटेड ऑपरेटिंग सिस्टीम वगैरे वापरतो, सर्वांकडे लायसन वगैरे नसतं, तर हे जे लायसन वगैरे नसल्यावर हे फायरॉल आपल्याला यूज करावं लागतात, किंवा सिक्युरिटी म्हणून आपल्या सिस्टीममध्ये हे फायरॉल वगैरे असतात. ज्यावेळेस ब्राउझिंग वगैरे करत असतो त्याच्यानंतर आपले जे ॲप्लिकेशन वगैरे आहे तर ते हे जर एखादं सिस्टीम जर चुकून जर कोणी जर हॅक जर केली तर ह्या फायरॉल सिस्टीममध्ये काय होतं, स्टॉप करता येते. हा फायरॉल आहे तर तो काय ॲटोमॅटिकली ऑफ होऊन जातो, आपल्या सिस्टीमला व्यवस्थित सिक्युअर करून ठेवतो. त्यानंतर डेटा बॅकअप आहे, तर हा डेटा बॅकअप काय, टोटली तुमचा जो काही महत्त्वाचा डेटा वगैरे आहे तर ते डेटा बॅकअपचं फीचरही हे अँटीव्हायरसमध्ये आहे. डेलीचा जो बॅकअप आहे तर हा अँटीव्हायरस हा तो तुमचा घेत असतो, काय काय झालंय किंवा मग कुठल्या फाईल वगैरे तुम्ही ओपन केलाय, कुठला प्रोग्राम एखादा रन केलाय, मग तो पाथ वगैरे असेल तर त्याचा तो हा अँटीव्हायरस स्टोअर करून ठेवत असतो. त्यानंतर अँटी फिशिंग, हा तर हा अँटी फिशिंगमध्ये काय होतं की टोटल तुमची जी स्कॅनिंग वगैरे असेल किंवा मग फिशिंग वगैरे टोटल एखादी फाईल वगैरे असेल तर त्याला क्लीन करण्याचं काम हा अँटी फिशिंग करत असतो. त्यानंतर व्हलनरॅबिलिटी स्कॅनर, हा व्हलनरॅबिलिटी स्कॅनर काय, सिस्टीममध्ये आपण जर अँटीव्हायरस जर इन्स्टॉल केला तर आपल्याला वेगवेगळे स्कॅनिंगचे ऑप्शन असतात. तर हे स्कॅनिंगचे ऑप्शन या अँटीव्हायरसमध्ये दिलेले. फुल सिस्टीम स्कॅन, जर आपण जर फुल सिस्टीम जर स्कॅन केलं तर आपली जर टोटल लॅपटॉप आहे, सिस्टीम आहे तर ती पूर्ण स्कॅन होऊन जाते. कस्टम जर केलं तर तात्पुरत्या स्वरूपामध्ये जे काही स्कॅनिंग वगैरे आहे तर ते आपली होत जाते. त्यानंतर रिमूव्हल जे काही पी डी वगैरे आहे टोटल प्रत्येक ड्राईव्हनुसार याच्यामध्ये काय दिली, स्कॅनिंग दिलेली, तर अँटीव्हायरस आपली जी सिस्टीम आहे ते स्कॅन करत असतं. त्यानंतर अँटी रॅन्समेअर शिल्ड, तर याच्यामध्ये काय, आपण जो अँटीव्हायरस यूज करतोय तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शील्ड वगैरे दिलेले आहे, ऑन ऑफचे आपल्याला ऑप्शन दिलेले आहे. ज्यावेळेस आपल्याला यूज करायचं आहे तर त्यावेळेस आपण ऑन करू शकतो, ज्यावेळेस आपल्याला पूर्ण प्रोटेक्टडी ते ऑफ करायचं आहे तर आपण त्याच्यामध्ये करू शकतो. त्यानंतर ॲटोमॅटिक अपडेट, तर हे अपडेट कशासाठी, ऑटोमॅटिकली अपडेट हा ऑप्शन कशासाठी द्या, आपली जी सिस्टीम आहे इतर सिस्टीमसारखी अँटीव्हायरस जर असेल तर त्याच्यामध्ये ॲटोमॅटिक अपडेशनचा एक ऑप्शन आहे. जर आपण तो जर ऑप्शन जर सिलेक्ट केला तर आपल्याला रोज सिस्टीम अपडेट करावा लागत नाही. ज्यावेळेस ऑन करतो तर ती ॲटोमॅटिकली आपली सिस्टीम आहे, लॅपटॉप कम्प्युटर असेल तो अपडेट होऊन जातो. त्यानंतर पॅरेंटल कंट्रोल,
जे काही कंट्रोलिंग सिग्नल वगैरे आहे, टोटल सिस्टीमवरती, टोटल ॲप्लिकेशनवरती कंट्रोल करण्याचं काम हा अँटीव्हायरस करत असतो. त्यानंतर सिस्टीम ट्यूनर दिलेलं आहे का, तर हा सिस्टीम ट्यूनर काय काम करतो, टोटल जी सिस्टीम आहे आपली, टोटल लॅपटॉप असेल, कम्प्युटर असेल, आपल्या कसो जे काही तुम्ही वापरत असाल तर त्यांना पूर्णपणे, जसं आपण मोबाईलमध्ये क्लिनिंग ॲप्लिकेशन वापरतो, जे जे काही ॲप्लिकेशन आहे तर ते रन स्वरूपात जर असले तर क्लीन जर केले तर टोटली आपले जे काय मोबाईलमधले ॲप्लिकेशन आहे तर ते क्लीन होऊन जातात. किंवा मग चालू ॲप्लिकेशन काय होता बंद, सॉरी, क्लीन करतो आपण. जर मोबाईलमध्ये 4-5 ॲट अ टाईम जर ऑप्शन असतील तर आपण काय करतो, क्लीन करून टाकतो. तर त्याच प्रकारे सिस्टीम ट्यूनर जर आपण जर त्या अँटीव्हायरसचं जर मारलं तर आपली टोटल सिस्टीम काय होते, क्लीन होऊन जाते. जे ॲप्लिकेशन वगैरे आहे, काय एखादी वेबसाईट वगैरे चालू असेल, त्यानंतर 4-5 ॲट अ टाईम ॲप्लिकेशन ओपन असेल ते जर आपल्याला बंद करायचे जर असेल, हे सिस्टीम ट्यूनर जर मारलं तर काय होतं, पुन्हा रिफ्रेश होऊन जाते सिस्टीम आणि व्यवस्थित चालण्यास सुरुवात होते. रिफ्रेश म्हणजे त्यातला जो डेटा आहे, कुठलाही डेटा आपला डिलीट होत नाही किंवा मग जात नाही. ॲटोमॅटिकली आपला जो सिस्टीम आहे तर ती ट्यूनअप करते ते, आणि ट्यूनअप केल्यानंतर सिस्टीम खूप फास्टली किंवा मग वर्किंग व्यवस्थित करण्यास सुरुवात होते. अशा प्रकारे हे अँटीव्हायरसमधले आपण एवढे फीचर बघितले. पहिला अँटीव्हायरस अँटी मालवेअर, दुसरा बिहेवियर रिस्टिक कंट्रोल, जे काही कंट्रोलिंग आहे तो करणार आहे. त्यानंतर लॅन थ्रू जर व्हायरस स्प्रेड होत असेल त्याला काय करतो, स्टॉप करतो. ॲडव्हर्टाईज ब्लॉकर वगैरे जे काही वेबसाईट वगैरे वापरतात तर त्याला ब्लॉक करण्याचं काम करतो. त्यानंतर फायरवॉल हा खूप महत्त्वाचा आहे. पायरेटेड ओएस वापरतो, लायसन्स सगळ्यांना घेणं पॉसिबल नसतं, तर हा फायरवॉल वगैरे आपण यूज करू शकतो. आपल्या प्रत्येक सिस्टीममध्ये हा फायरवॉलचा ऑप्शन असतो. सपोज जर कोणी हॅकरने जर प्रयत्न केला, आपली सिस्टीम जी आहे तर हॅक करण्याचा जर प्रयत्न जर केला तर कोणी करू शकत नाही. डेटा बॅकअप, जो काही तुमचा डेली बॅकअप आहे, ज्या फाईल वगैरे असतील तर त्याचा बॅकअप हा अँटीव्हायरस होतो. अँटी फिशिंग, तर टोटली जे फिनिशिंग जे काम आहे तर तो अँटीव्हायरस करत असतो. स्कॅनर, वेगवेगळे स्कॅनिंग ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये, 4-5 स्कॅनिंग ऑप्शन आहे तर ते आपल्याला यूज करावे लागतात. याच्यामध्ये टोटल सिस्टीम स्कॅन करू शकतो किंवा मग आपल्याला जर एकच ड्राईव्ह स्कॅन करायचा असेल तो करू शकतो. आपल्याला जर कोणाच्या पिढीमध्ये व्हायरस जर असेल तर तो सिस्टीमला जोडून पिढी तोही आपल्याला ह्या अँटीव्हायरस थ्रू आपल्याला स्कॅन करता येतो. अँटी रॅन्सवेअर शील्ड वगैरे ते फीचर आहे. त्याच्यानंतर अपडेशन, ॲटोमॅटिक अपडेशनचा त्यात ऑप्शन आहे, तो जर सिलेक्ट जर केला, सिस्टीम ऑन करतात तो काही ॲटोमॅटिकली अपडेट होऊन जातो. पॅरेंटल कंट्रोल वगैरे जे काही सिस्टीमचे कंट्रोलिंग वगैरे आहे तर ते ह्या अँटीव्हायरसमध्ये आहे. त्यानंतर सिस्टीम ट्यूनर, पूर्ण जर हे ट्यूनर जर मारलं तर पूर्णपणे ती रिफ्रेश होते आणि रिफ्रेश केल्यानंतर सिस्टीम एकदम व्यवस्थित आणि फ्रेश स्वरूपात चालू होते. आता याच्यानंतर हा जो अँटीव्हायरस आहे, नेट प्रोटेक्टर टोटल सिक्युरिटी, तर हा सिस्टीममध्ये कसा इन्स्टॉल करायचा हे पाहणार आहोत आपण. कधीही केव्हाही कुठलाही अँटीव्हायरस जर घेतला तर आपल्याला एक पॉकेट भेटतं. त्यानंतर त्या पॉकेटमध्ये आपल्याला एक सीडी वगैरे भेटते. सीडी नंतर आपण जी परचेस केलेली एक प्रोडक्ट की आहे तर ती आपल्याला यूज करण्यास भेटते. तर ती जी सीडी आहे तर ते सीडी इन्स्टॉल करून आपण आपल्या सिस्टीममध्ये काय देणार आहे, सेटअप देणार आहे त्या अँटीव्हायरसचा. सेटअप दिल्यानंतर जी काय प्रोडक्ट की आहे त्याच्यामध्ये इन्स्टॉल करणार आहे, आपले नावं वगैरे आहे किंवा मग जो पेज फॉर्म आहे तिथे आपली जी इन्फॉर्मेशन भरायची आहे तर ती आपण पूर्णपणे फिलअप करणार आहे. आता त्याचप्रमाणे आपण आपल्या सिस्टीममध्ये अँटीव्हायरस कसा इन्स्टॉल करायचा त्या प्रॉपरली स्टेप पाहणार आहोत. सपोज तुमच्या पुढे एखादा कम्प्युटर लॅपटॉप आहे असं समजा. फर्स्ट तुमच्याकडे एखादा पॉकेट आहे तर तुम्ही पहिल्यांदा काय करणार, नेट प्रोटेक्टेड अँटीव्हायरस इन्स्टॉल करण्यासाठी प्रथम सी डी रॉम ड्राईव्हमध्ये काय करायची, सी टाकायची आहे. त्या पॅकेटमध्ये कंपल्सरी सी डी येते आपल्याला, तर ती सी डी आपल्या सी रॉम ड्राईव्हमध्ये काय करायची आहे, टाकायची आहे. पण आता आपण नवीन नवीन लॅपटॉप कम्प्युटर वगैरे आलेले, तर कधी कधी त्यांना रायटर नाही आहे. आता जवळजवळ कोणी रायटर वापरत नाही. रिमूव्हल ड्राईव्ह जे आहे, पॉकेट हार्ड डिस्क असेल, पी डी असेल, तर यांचा खूप जास्त प्रमाणात उपयोग केला जातो. त्याच्यामुळे ते रायटर वगैरे आहे तर ते जवळजवळ बंद झाले. तर अशा वेळेस काय करता, ऑनलाईन आपण जो अँटीव्हायरस परचेस करणार आहे त्याची ऑनलाईन वेबसाईट असते. ते अँटीव्हायरसचं नाव टाकल्यानंतर त्याची वेबसाईट येते, तर तिथून आपण काय करणार आहे, सेटअप डाउनलोड करणार आहे.
तर सपोज आपल्या इथे रायटर वगैरे आहे, तर आपण काय करायचं, प्रथम ते पॅकेट फोडायचं आणि त्याच्यामध्ये एक सीडी भेटते, तर ती रायटरमध्ये टाकायची. सीडी ओपन झाल्यानंतर रन बटनवरती क्लिक करावे. ज्यावेळेस रायटरमध्ये सीडी वगैरे टाकणार आहोत आपण, तर डायरेक्ट रन ऑप्शन येणार आहे. तर त्या रन बटनवरती काय करायचं, क्लिक करायचं. रन केल्यानंतर अनपॅकिंग द इन्स्टॉलेशन सेटअप असा सेटअप स्क्रीनवरती येईल किंवा अशी इमेज आपल्याला स्क्रीनवरती दिसणार आहे. त्यानंतर एंटर युअर प्रोडक्ट की असा मेसेज स्क्रीनवरती दिसेल. हा जो मेसेज आहे अनपॅकिंग द इन्स्टॉलेशन सेटअप असा स्क्रीनवरती येईल. तर त्यानंतर तिथे काय दिसणार आहे, एंटर युअर प्रोडक्ट की असा मेसेज स्क्रीनवरती आपल्याला काय दिसणार आहे, तिथं पाहायला भेटणार आहे. तर आपल्या पॉकेटमध्ये एक प्रोडक्ट की दिलेली असते आपल्याला, आपण त्यांच्याकडून लायसन्स परचेस केलेलं असतं, त्याच्यामध्ये एक की असते. तर ती काय करायची, इथे एंटर करायची. तिथे आपली जी प्रोडक्ट की आहे तर ती एंटर करावी व नेक्स्ट बटनवरती क्लिक करावी. आपली जी प्रोडक्ट की आहे, आपण जी परचेस केलेली आहे, त्या बॉक्समध्ये किंवा मग त्या पॅकेटमध्ये जी की भेटली तर ती व्यवस्थित एंटर करायची. चुकली तर तो सेटअप काय होतो, तिथे स्टॉप होतो, पुढे जात नाही. तर ती व्यवस्थित चेक करून काय करायची, टाकायची आणि तिथे आपल्याला खाली नेक्स्ट बटन दिसणार आहे. तर त्या नेक्स्ट बटनवरती आपल्याला क्लिक करायचे. पुन्हा नेक्स्ट बटनवरती क्लिक करावे. एकदा तुम्ही ती प्रोडक्ट की टाकल्यानंतर नेक्स्ट बटन तुम्हाला समोर येणार आहे. नेक्स्ट बटन वरती क्लिक केल्या पुन्हा तुम्हाला काय दिसणार आहे, नेक्स्ट बटन दिसणार आहे. तिथे काहीच करायचं नाही, डायरेक्ट नेक्स्ट बटनवरती काय करायचं, पुन्हा क्लिक करायचं आहे. त्यानंतर स्क्रीनवरती आय ॲक्सेप्ट द लायसन टर्म्स हा मेसेज आपल्याला दिसेल, तेव्हा तिथे चेक बॉक्समध्ये टिक करावी किंवा नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचे. आय ॲक्सेप्ट द लायसन टर्म्स, तर हा काय, ज्या वेळेस आपण कुठलंही सेटअप ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर वगैरे इन्स्टॉल करत असतो, त्यावेळेस कंपल्सरी आपल्याला तिथे आय ॲक्सेप्ट द लायसन टर्म्स असा मेसेज येतो किंवा मग दिसतो, एक चेकबॉक्स असतो. तिथे आपल्याला कंपल्सरी त्यांचे जे काही मेसेज किंवा मग जे काही त्यांचे आपण म्हणतो की एखाद्याचं लायसन घ्यायचं असेल किंवा मग एखाद्याकडून काहीतरी घ्यायचं असेल, तर त्याचं जे काही ॲग्रीमेंट आहे तर ते आपल्याला काय करावं लागतं, ॲक्सेप्ट करावं लागतं. त्याचप्रमाणे आपल्याला हे मायक्रोसॉफ्टचे जे लायसन आहे किंवा मग त्यांच्या ज्या पूर्ण आपल्याला जे काही त्यांचं हे असेल, ॲक्सेप्ट म्हणजेच काय की जे काही त्यांच्या हे असतील, मान्य करावं लागतील किंवा मग ते, तर तिथं आपल्याला ते काय करावं लागतं, ॲक्सेप्ट करावं लागतं. तर तिथे आपल्याला काय करायचं, ॲक्सेप्ट करायचं आहे आणि नेक्स्ट बटन त्या चेक बॉक्समध्ये टिक वगैरे करायची आणि नेक्स्ट बटनवरती आपल्याला काय करायचं आहे, टिक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर सेटअप रन होण्यास सुरुवात होईल. जो काही आपला जो सेटअप आहे तर तो रन होण्यास सुरुवात होते आणि रन होण्यास सुरुवात झाल्यानंतर सेटअप रन झाल्यानंतर आपली इन्फॉर्मेशन फिलअप करण्यासाठी पेज समोर येईल, तिथे आपली इन्फॉर्मेशन फिलअप करावी. त्यानंतर सेटअप रन झाल्यानंतर आपल्याला इन्फॉर्मेशन फिलअप करण्यासाठी पुढे एक पेज येणार आहे, तर ते काय करायचं, फिलअप करायचं आहे. फॉर एक्झाम्पल इथं आपल्या नेम, मोबाईल नंबर, ईमेल आय डी इत्यादी. तर सेटअप पेज म्हणजे पेज फिलअप करण्यासाठी म्हणजे तिथे तुमचं नाव टाकण्यात येईल, त्यानंतर मोबाईल नंबर असेल तुमचा, त्याच्यानंतर ईमेल आय डी वगैरे असं, तर ते काय करायचं, व्यवस्थित टाकायचं आहे. त्याचनंतर नेक्स्ट बटनवरती क्लिक करावे. जी काही आपली इन्फॉर्मेशन आहे ती आपण व्यवस्थित भरली की नाही ते चेक करून आपण तिथे काय करायचं, व्यवस्थित चेक करायचं आणि नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं. नेक्स्ट बटनवरती क्लिक करावे. इथे तुम्ही जो पेज फॉर्म भरणार आहे तो तुमचा कम्प्लिटली कस्टमरचा म्हणजे आपला असणार आहे. तिथे आपल्याला कुणाची इन्फॉर्मेशन फिलअप करायची नाही आहे. आपलं नाव, नंबर, ईमेल आय डी, सो अँड सो जे काही असेल तर ते आपल्याला तिथे टाकायचं आहे. ते तिथे टाकल्यानंतर 1 इयरसाठी आपल्याला काय त्या वेबसाईटवरती त्यांच्या व्हॅलिड असणार आहे. नेक्स्ट बटनवरती क्लिक करावे. ही जी काही इन्फॉर्मेशन आहे ती फिलअप केल्यानंतर नेक्स्ट बटनवरती क्लिक करावे. सेटअप कंप्लीट झाल्यानंतर सेटअप कंप्लीटेड सक्सेसफुली असा मेसेज स्क्रीनवरती येईल व तेव्हा फिनिश बटनवरती क्लिक करावे. सेटअप कंप्लीट झाल्यानंतर
आपल्याला स्क्रीनवरती सेटअप कम्प्लिटेड सक्सेसफुली असा मेसेज येईल व स्क्रीनवरती येईल. तेव्हा आपण काय करते, आपल्याला फिनिश बटन दिसणार आहे, तर त्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर फिनिश बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला काय, आपला जो सेटअप आहे तर तो कम्प्लिटली होणार आहे, कम्प्लिटली सिस्टीममध्ये रन होणार आहे. तुमची जी सिस्टीम आहे तर ती कम्प्लिटली सेक्युअर होणार आहे. कुठलाही व्हायरस आहे त्याच्यामध्ये ट्रबल आणू शकत नाही, प्रॉब्लेम करू शकत नाही. कोणी हॅकिंग वगैरे जर करत असेल तर तेही कोणी करू शकत नाही. किंवा मग एखादा इन्फेक्टेड प्रोग्रॅमिंग फाईल रन करत असाल, त्यानंतर एखाद्याचा पी डी वगैरे, फ्रेंडचा पी डी वगैरे असतो आपल्या, तर तो जोडला तर तोही काय करतो, तो ॲटोमॅटिकली स्कॅन करून टाकतो. त्याच्यातला जो व्हायरस आहे तर तोही काय करतो, तो काढून टाकतो. आपला जर अँटीव्हायरस जर असेल तर जो डेटा आहे तर तो वेळोवेळी जरी नाही घेतला तर त्याला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही आहे. त्याच स्वरूपामध्ये तो डेटा आपला सेव्ह असतो किंवा स्टोअर असतो. अशाच प्रकारे आपण आज व्हायरसवर काय उपाय करावे, त्याच्यानंतर अँटीव्हायरसचे नावं वगैरे काय आहे पहिल्यांदा पाहिलं. आपला अँटीव्हायरस किंवा व्हायरस जर असला तर काय करायचं, जो महत्त्वाचा इम्पॉर्टंट फाईल वगैरे आहे त्याचा बॅकअप रोज घ्यायचा. त्याच्यानंतर व्हायरस इन्फेक्टेड असेल तर तो जो बॅकअप जर नाही घेतला तरी चालतो, शक्यतो तो घ्यायचाच नाही. तो अजूनही दुसऱ्या सिस्टीमला काय करणार आहे, इन्फेक्टेड करणार आहे. नेट प्रोटेक्टर आणि क्विक किल अँटीव्हायरस, तर हे दोन प्रकार आहे अँटीव्हायरसचे. चांगले बेस्ट परफॉर्मन्स वगैरे आहे, स्कॅनिंग वगैरे चांगली आहे, अपडेशन चांगले आहे, मायक्रोसॉफ्टचे लायसन वगैरे जे काही अपडेशन आपल्याला पायरेटेड ओएस असल्यामुळे घेता येत नाही, तर हे अँटीव्हायरस सिस्टीममध्ये जर असले तर ते आपल्याला घेता येतात. त्यानंतर व्हायरस जर सिस्टीममध्ये असेल तर काय काय प्रॉब्लेम येतात, तर कम्प्युटर आपला हँग होतो किंवा मग जो काही कम्प्युटर आहे व्यवस्थित काम करत नाही, रिस्टार्ट होण्यास सुरुवात होते. त्यानंतर अशा वेळेस काय करायचं, तो कम्प्युटर शटडाऊन करायचा आणि अँटीव्हायरस यूज करायचा. अँटीव्हायरस म्हणजेच काय, सेक्युरिटी आहे तुमचा. जो लॅपटॉप असेल, कम्प्युटर असेल तर त्याची सिक्युरिटी आहे. त्यानंतर दोन प्रकार पाहिले नेट प्रोटेक्टरचे, प्रो आणि टोटल. प्रो जरा कमी अपडेशनमधला आहे, त्याच्यामध्ये अपडेशन कमी आहेत, लाईट वेट, म्हणजे जर तुम्हाला तात्पुरत्या स्वरूपामध्ये वापरायचं असेल, जास्त इम्पॉर्टंट जर तुमच्या सिस्टीममध्ये काही जर नसेल, फॉर एक्झाम्पल कोणी फक्त गेमिंगसाठी वापरतं, त्यानंतर कोणी कोणी फक्त की प्रॅक्टिस म्हणून वापरतं, तर त्यांनी हा अँटीव्हायरस टाकला तरी बेटर आहे. पण खूपच जर महत्त्वाचं जर काम असेल, कधी कधी आपले महत्त्वाचे सॉफ्टवेअर असतील, तर त्याला हा अँटीव्हायरस टाकावा. याच्यामध्ये फीचर वगैरे चांगले आहेत. त्यानंतर क्विकिल पाहिला. क्विकिलचे 3 प्रकार, प्रो, इंटरनेट आणि टोटल. तर याच्यामध्ये सांगितलं, हा जो अँटीव्हायरस आहे तर याला कंटिन्युअसली इंटरनेट लागतं. जर इंटरनेट जर नसला तर आपली जी सिस्टीम वगैरे आहे तर ती हँग नाही तर स्लो होण्यास सुरुवात होते. त्यामुळे बेस्ट अँटीव्हायरस आहे, सगळ्यात बेस्ट क्विकिल आहे, पण कंटिन्युअसली इंटरनेट लागतं. त्यानंतर फर्स्ट आपण नेट प्रोटेक्टर मधला टोटल सिक्युरिटी पाहिला. तर त्याचा उपयोग वगैरे काय, ब्लॉकिंग वगैरे काय, त्याचे फीचर वगैरे आपण पाहिले. कुठले कुठले फीचर काय काय काम करतात. महत्त्वाचा फायरवॉल आहे, पायरेटेड ओएस वापरल्यामुळे फायरवॉल हा सेक्युरिटी करतो. कमी सेक्युअर ऑप्शन आहे आपल्या सिस्टीममध्ये. त्यानंतर हा जो अँटीव्हायरस आहे तर हा इन्स्टॉल कसा करायचा किंवा मग त्याच्या स्टेप वगैरे काय आहे. प्रथम आपली जी सी डी आहे तर ती रायटरमध्ये वगैरे टाकायची, व्यवस्थित रन करायची. त्यानंतर स्क्रीनवरती तुम्हाला जे मायक्रोसॉफ्टच्या अटी वगैरे असतील तर त्या काय मान्य करावं लागतं. इथे सांगितलं ॲक्सेप्ट द लायसन्स ऑफ, ज्या काही मायक्रोसॉफ्टच्या अटी वगैरे आहे तर त्या कुठलंही सॉफ्टवेअर रन करताना, कुठल्याही सिस्टीममध्ये कुठलंही ॲप्लिकेशन रन करताना आपल्याला त्या ॲक्सेप्टच करावं लागतं, मान्य करावं लागतं. त्याशिवाय आपला जो सेटअप आहे तर तो पुढे जात नाही, तिथे स्टॉप असतो. त्यामुळे इथे हा ऑप्शन आपण पाहिला. त्यानंतर जो सेटअप रन झाल्यानंतर आपली जी काही सिस्टीम आहे तर सेटअप कम्प्लिटेड सक्सेसफुली असा आपण या स्क्रीनवरती आपल्याला मेसेज दिसतो. ज्यावेळेस फिनिश बटनवरती आपण क्लिक करणार आहोत तर आपल्या फिनिश बटनवरती क्लिक केलं नाही तर सेटअप तिथे स्टॉप असणार आहे. फिनिश बटनवरती क्लिक केल्यानंतर आपला जो सेटअप आहे तर तो कम्प्लिटली आपल्या कम्प्युटर, लॅपटॉपमध्ये किंवा मग तुमची जी काही सिस्टीम आहे त्याच्यामध्ये जर करत असाल तर ती सिस्टीम जी आहे ती प्रोटेक्टेड असणार आहे. कुठलाही बाहेरचा व्हायरस इन्फेक्टेड प्रोग्राम आपल्या सिस्टीममध्ये येऊ शकत नाही, अडथळा आणू शकत नाही, सिस्टीमला स्लो करू शकत नाही. जे काही खराब ॲप्लिकेशन वगैरे आहे किंवा व्हायरस इन्फेक्टेड बाहेरून आपल्या सिस्टीममध्ये घुसता इंटरनेट थ्रू
तर त्याच्यापासून आपल्या सिस्टीमचा बचाव होऊ शकतो, त्याच्यामध्ये कुठलेही प्रॉब्लेम येणार नाही. वेळोवेळी जरी बॅकअप जर घेतला नाही सिस्टीमचा तर ती व्यवस्थित चालणार आहे. त्याचनंतर स्कॅनिंग वगैरे व्यवस्थित होणार आहे. आपले पायरेटेड OS वगैरे वापरतो, आपल्याकडे लायसन नसतं, तर त्यामुळे तेही अपडेशन आपल्याला ह्या अँटीव्हायरसमुळे घेता येणार आहे. हा जर अँटीव्हायरस असला तर ॲटोमॅटिक अपडेशन आपण घेणार आहोत. अशाच प्रकारे ह्या अँटीव्हायरसचे आपण टाईप बघितले, त्याच्यानंतर त्याचे फीचर वगैरे बघितले आणि याचा उपयोग काय आहे, तर ते आपण आजच्या ह्या लेक्चरमध्ये पाहिलं. आता याच्यानंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आपला जो अँटीव्हायरस आहे नेट प्रोटेक्टेड टोटल सिक्युरिटी, तर हा सिस्टीममध्ये कसा इन्स्टॉल करायचा याचा व्हिडिओ पाहणार आहोत, प्रॅक्टिकल पाहणार आहोत आणि त्याचे जे काही फीचर वगैरे आहे ते आपल्याला कसे यूज करायला भेटतात, त्याचा उपयोग कसा होतो, तर आपण त्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.